75 एकरमध्ये असलेली शिवमापुराण कथा तुम्ही बघितली का? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत एका आध्यात्मिक स्थानावर शिवमापुराण कथा ऐकण्यासाठी, जे की सांगत आहे परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून. तर ही कथा सुरू आहे आस्तागाव या ठिकाणी, जे की शिर्डीच्या जवळ आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ही कथा सुरू आहे. खूप मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य असं आयोजन आणि लाखोंच्या संख्येत हजारो भाविक सहभागी झालेले. सुंदर अशी सजावट आणि व्यवस्थापन या ठिकाणी कथेच्या ठिकाणी केलेलं होतं. तसेच 12 ज्योतिर्लिंगांचा भव्य असा देखावा या ठिकाणी कथेत केलेला होता. ही कथा, हे शिवतत्व, हे वातावरण मन अगदी शिवमय झालं. जेव्हा सर्वजण एकसाथ म्हणाले हर हर महादेव आणि अंगावर अगदी शहारेच आले. खूप मोठ्या प्रमाणावर कथेचं नियोजन केलेलं होतं आणि हीच आस्थाची गाडी, ज्या ठिकाणी आपल्याला आस्थावर लाईव्ह प्रक्षेपण दिसतं. नंतर आरती झाल्यानंतरनं आम्ही प्रसाद घेण्यासाठी पोहोचलो. भाविक भक्तांसाठी सुंदर असं महाप्रसादाचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन केलेलं होतं आणि मस्तपैकी आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि अगदी मन प्रसन्नच झालं. आणि विशेष आभार द्यावेसे वाटतात ते म्हणजे आपले लाडके खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना, कारण यांच्यामुळेच हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि आनंदात पार पडला. अशा भक्तिमय कथांमुळे आपल्या जीवनात शांतता, श्रद्धा आणि सद्गुणांची वृद्धी होते. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. धन्यवाद. हर हर महादेव. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब